संतोष देशमुख खून प्रकरणातल्या एका आरोपीनं बीडच्या कारागृहातील एका कर्मचाऱ्याला बाहेर आल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची पोस्ट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी केली होती आणि या पोस्टच्या नंतर राज्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी स्वप्नील गलधर आहेत। काय नेमकी धमकी देण्यात आलेली होती, कुणाला धमकी दिली, काय नेमकी तुमच्याकडे माहिती, हा काय प्रकार होता? कारागृहातील कर्मचारी काय आहे, बिंदू नामावली बीड जिल्ह्यामध्ये संपलेली आहे। एकाच वर्गाचा इथं मक्तेदारी चाललेली आहे ती आणि मग त्या कर्मचाऱ्यांमध्ये बी कर्मचारी टार्गेट केले जाते। संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील आरोपी जिल्हा रुग्णालयातून कारागृहात जात असताना बंदीचा वेळ असतो, बंदी संपल्याच्या नंतर त्यांची स्टाईल अशी की ते सगळे कैदी जेव्हा जातात हे शेवटी मध्ये जातात किंवा त्यांना असं वाटतं की हत्येचा त्यांना काही पश्चाताप नाहीये, त्यांना असं गर्व आहे, त्यांना असं शौर्य आहे, केलं पराक्रम केला असं वाटतं। त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की बाबा तुमचा टाइम संपलाय, तुम्ही मध्ये जा। मी इतक्या दिवस कधीही कारागृहावर बोललो नाही, विषयात बोललो नाही, सगळे विषय मला माहीत असताना, मी कारागृह अधिक्षक पद भोगलेलं असताना मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की त्यांनी ज्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला म्हणला की तुला बाहेर गेल्यावर बघतो, म्हणजे तुला सोडणार नाही। अहो ही काय पद्धत आहे? म्हणजे ह्यांचा माज गेलेला नाही, ह्यांची गुर्मी गेलेली नाही। ह्यांनी काय जज मॅनेज केली, ह्यांनी न्यायाधीश मॅनेज केले? ह्यांना काय माहिती की आम्ही सुटणार आहे? ह्या भावनेने बोलला तो कारागृहातल्या कर्मचाऱ्याला। कधीचा हा प्रकार आहे आणि नेमका कोणता तो आरोपी कोण होता? तो शनिवारचा प्रकार आहे, परवा शनिवार 2 दिवस आधीचा। आणि तो आरोपी आहे की ज्याने संतोषांना शेवटच्या क्षणी पाणी मागत असताना त्यांनी लघुशंका केली होती, प्रतीक घुले नावाचा। त्या आरोपींनी हा विषय केलेला आहे। आणि तुम्हाला सांगतो बरं का, लोक संताजी धनाजी सारखे ह्या विषयामध्ये चिडलेले आहेत। काही होऊ शकतो जर असे प्रकार वारंवार जर जनतेच्या समोर आले, उघडकीस आले की असं घडतंय, तर कोण पोकलेन, कोणी टिप्पर, कोणी JCB घेऊन कधीही जेलर साहेबाला विनंती तुमच्याकडे येऊ शकते बरं का। अहो तुम्ही छोट्या छोट्या गुन्ह्यामधले खिंडकर असेल, जे की धनंजय देशमुखचा साडू होता, त्यालाही 1 वर्ष झालं फक्त खोट्या केसमध्ये अडकून टाकलंय। नॉर्मल केसमध्ये त्याला जामीन नाही आणि त्याला कुठं पाठवलंय माहिती का? संभाजीनगरला च्या जेलला। अहो तुम्ही नॉर्मल केसचे आरोपी संभाजीनगरला पाठवले, मोकाचा आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितले मोक्याचे आरोपींना इथून बाहेर काढा, कधीच ठेवला नाही। इतिहास आहे बीडचा, बीडच्या कारागृहात मोकाचा आरोपी कधीच ठेवला नाही। जेलर साहेब तुमची जावई आहेत का? बरं एक जावई असू शकतो, 5-5 जावई, 6-6 जावई, 7-7 कोण आहेत तुमचे? कशाला ठेवले तिथं? आज जर परत तुमच्या कर्मचाऱ्याला मारा हे केली धमकी, आम्हाला सर्वसामान्याला नाही। जर परत काही असा प्रकार माझ्या कानावर आला ना, जेलर साहेब नीट बघा, माध्यमातून तुमच्या सांगतो, कोणाला गेलं असेल, मी बांगड्यान साडी घेऊन येईन बरं का तुम्हाला भेट द्यायला। ड्रेस वर्दी बिर्दी ती देऊन टाका त्यांना, घाला तुम्ही। असे जर प्रकार जर घडत असतील कारागृहामध्ये जावाई, म्हणजे ही संपूर्ण घटना अतिशय निर्घृणपणे हत्या केली। आज ते जेलमध्ये असताना अशा प्रकारची तिथे वर्तणूक होते, हे सगळे प्रकार घडतात आणि थेट एका कर्मचाऱ्याला सुद्धा अशा शब्दात धमकी दिली जाते। काय हे सगळे? तेच ना माज, आणि माझपेक्षा त्यांच्या मागा असलेला हात कोणी एवढं हे करीत नाही डेअरिंग। एखाद्या व्यक्तीला माहीत झालं की मला सजा लागणार आहे, म्हणजे इतके मोठे आरोपी बघितलेत आपण, कसाब बेसाब कॉन्स्पेक्ट, यांनी कधी कर्मचाऱ्यांशी उर्मट वागलेले नाही। म्हणजे ह्यांच्या मागे कोणतरी हात आहे, ह्यांना माहिती आहे आमचं होणार आहे, कोणतरी सांगतंय तुम्ही सुटणार आहेत, आणि तुम्हाला पराक्रम वाटतंय का केलाय ते? तुम्ही विचार तर करू नका, तुमची राखच बाहेर येणार आहे आणि आणि जर आलात जरी बाहेर, तुम्हाला जनता सोडणार नाही तुम्हाला। तुम्ही जे निर्गुण केलंय ना, एका समाज समोर ठेवून तुम्ही इतक्या क्रूर भावनेने ती हत्या केलेली आहे, त्याच्यामुळे तो समाज तो विसरणारच नाहीये तुम्हाला। पण तुम्ही दिसलात ना कधी, चुकून तर येणार तर नाहीत, विचार बी करू नका तुम्हाला कोणी असं सोडल म्हणून। हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर तुम्ही गृहराज्यमंत्र्यांची भेट घेणार आहात असं म्हटलं होतं, तक्रार करणार आहात कधीही आणि काय तक्रार करणार? हे बघा, मी एक वकील आहे,
माझं कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे मला. त्याच्यामुळे अपुऱ्या माहितीवर चालणारा, अपुऱ्या विषयावर बोलणारा मी व्यक्ती नाही आहे. जेवढे मला सबळ पुरावे भेटणार आहेत ना, मग ते अंमली पदार्थाच्या गोळ्या कशा पुरवल्या जातात, मला नैसर्गिक जगण्यावर काहीच बोलायचं नाही जेलमधल्या. पण हे जे प्रकार चाललेत त्या प्रकारावर मी आजच बोललो. 1 वर्षानंतर, एक वर्ष झालं काय काय चालतं सगळं मला माहिती. कसं पीटर गायकवाड जे चांगले जेलर होते त्यांना धर्म परिवर्तनाचा आरोप लावून इथून त्यांची बदली केली, कशा सभा घेतल्या, कसं काय काय केलं जातं, हे जे माझं आहे ना, हे सगळे पुरावे मी पूर्णपणे सबळ पुरावे जमा करून साहेबांकडे देणार आहे. हे सगळं आतमध्ये घडलेलं असताना नेमका या कर्मचारी कोणता होता, ज्या कर्मचाऱ्याला ही प्रतीक घुलेने धमकी दिली? तुम्ही सांगितला हा प्रकार. आता ठीक आहे, मला त्या कर्मचाऱ्याचं नाव ओपन करायचं नव्हतं, कारण ते कर्मचाऱ्याला त्यांच्या सिनियरनी विनंती केली की बाबा असं काही प्रकार करू नको, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, माझ्या लेकराबाळांचा विषय, म्हणून त्यांनी ते इमोशनल होऊन थांबला तो विषय. त्यांनी मला हेही सांगितलं, वाल्मिकन ते प्रत्येक भुले माझ्या पाया पडले, हात जोडले. मला त्यांच्या पायानं हात जोडण्यापर्यंत काही नाही भैया म्हणले, त्यांची मला अपेक्षा बी नाही, पण ते माझ्या सिनियरनी विनंती केल्यामुळे मी थांबलोय म्हणले. तर गवते नावाचे कर्मचारी होते ते मला वाटत नाहीत प्रसिद्धी माध्यमात तुम्हाला उत्तर देतील किंवा नाही देतील, कारण तसा जबाब बी त्यांच्याकडून घेऊन टाकला आहे त्यांनी की असं घडलं नाही, काही नाही. म्हणजे हे सगळं रेकॉर्डवर आले की अशी काही घडलं नाही, किंवा त्यांनी काही तक्रार दिली होती का असं काही घडलंय? हो, 100% माझ्या माहितीनुसार त्यांनी रेकॉर्डवर तक्रार दिली होती, इन्व्होट केली होती. आणि परत हे प्रकरण माझ्या सिनियरनी च्या नोकरीला कुठंतरी हे होईल, त्यांनी त्यांच्या मुलाबाळाचं नाव सांगितलं, माझं प्रमोशन रुकन, म्हणून ती तक्रार त्यांनी त्यांच्या भाषेत परत सौम्य करून लिहून घेतलेलं आहे त्यांच्याकडून. धन्यवाद. आपल्यासोबत स्वप्नील गलदर होते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, ज्यांनी पोस्ट सोडल्याच्या नंतर आता अनेक खुलासे देखील आपल्यासोबत बोलताना त्यांनी केले. त्यामध्ये गवते नामक कर्मचाऱ्याला प्रतीक घुले या संतोष देशमुख खून प्रकरणातल्या आरोपीने थेट धमकी दिली, बाहेर आल्याच्या नंतर जीवे मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आता सबळ पुरावे घेऊन गृहराज्यमंत्र्यांकडे आपण देणार असल्याचं देखील स्वप्नील गलधर यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.